तर शेतकरी मित्रांनो, हळद उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचा धोका असा वाटतो की पाऊस पडला तर पाऊस पडल्यानंतर आता नुकसान होणार, परंतु कुठलंही नुकसान होत नसते. कारण आता सर्व पिकं निघालेली आहेत. फक्त हळद एकच पीक आहे जे शेतामध्ये आहे. काहींची हळद काढायची आहे तर त्यांनी 2 दिवस थांबा, वातावरणात बदल होऊ द्या, थोडंसं वापसा येऊ द्या, नंतर काढणी करा. उलट त्यामुळे फायदा आहे. हळदीच्या शेंगाला आणि जेठ्याला माती राहत नाही आणि काढताना पण एकदम चांगल्या प्रकारे स्वच्छ निघते हळद. माती येत नाही, काही येत नाही. उलट फायदा आहे. पण 2 दिवस थांबा, थोडासा वापसा येऊ द्या. कारण ट्रॅक्टर पण शेतात जात नाही. ट्रॅक्टरनं काढायची असली तर खोदून काढायची असं तर तिकाच खूप असते, परंतु ती निघत नाही. तर अशा प्रकारे थोडंसं 2 दिवस थांबल्यानंतर हळद काढा. त्याच्यामुळं उलट पाऊस पडल्यामुळे फायदा आहे. दुसरा प्रश्न, हळद ज्यांनी काढली, ढीग लावला झाडाखाली, तर त्यांच्या हळदीला झाकून ठेवू नका, उघडच राहू द्या. कारण जर तुम्ही त्याच्यावर ताडपत्रीने झाकून ठेवलं तर तिच्या आतमध्ये जी उष्णता आहे ती उष्णता पास होत नाही, ती निघत नाही. त्याच्यामुळं हळदीच्या बुडाला सड लागते. त्यामुळे आतमध्ये हात घालून पहा किती गरम असते ती, त्यामुळे ती सड लागण्याची शक्यता असते. तर हळद उघडी असेल तर उघडी ठेवा, पाणी आतमध्ये जाऊ द्या, बुडाला पाणी जाऊ द्या. उलट त्याच्यामुळे फायदा असा होतो की जो जेठा असतो याचा ढग वेगळा आणि शेंगाचा ढग कांडीचा वेगळा असते. याची म्हणजे माती असते हे बुडाला जाते. उलट हळदीला माती बुडाला गेल्यामुळं वरचा जो माल सडायला सुरुवात होते ती सडत नाही. उलट ती बुडाला माती जाते, हळद एकदम स्वच्छ येते आणि ढोल करताना पण म्हणजे पॉलिश करताना पण ती चांगल्या प्रकारे आपल्याला उकळताना पण त्याला उकळताना आपण जे हे करतो उकळतो त्यात माती जात नाही, काळपट पडत नाही. त्यामुळे ते पण फायदा आहे. आणि उरला प्रश्न, ज्यांनी उकळलेले आहे तर उकळून ती अशी शेतामध्ये ठेवली आहे तर 10-12 दिवसापर्यंत जे तिला पाण्याने किती भिजू द्या, रोज पाणी येऊ द्या, काहीच नाही, कुठलं काही धोका होत नाही. फक्त आहे की नाही त्याला ताडपत्रीने झाकू नका. ताडपत्रीने झाकला तर त्याला धोका होतो, तिला सड लागण्याची शक्यता असते. कारण तिला बुरशी लागते, तिला सड लागते, आळी पडते, ती आतमधून तिला कोमेजून जाते ती, अशा प्रकारे होते. तर उकडलेल्या हळदीला 12 दिवसापर्यंत काहीच होत नाही. तर आणि उरला प्रश्न, आता वाळलेली हळद जी 15 दिवसाच्या पुढे आहे तर त्या हळदीला तुम्ही झाकून ठेवू शकता. कारण त्यात मावचर राहत नाही. मावचर नसल्यामुळे ती एकदम चांगल्या प्रकारे होऊन जाते. म्हणजे तिला पाणी जर पडलं तर सडण्या म्हणजे ती बुरशी येते, तर तिला झाकून ठेवू शकता. आणि जर तुम्हाला वेळ लागला झाकायला तर भिजली तर तिला मोकळं करा, थोडं पतलं करा. म्हणजे काय होईल, त्या आतमध्ये सूर्यप्रकाश जाईल आणि तिला पण बुरशी लागणार नाही. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण उकळलेल्या हळदीचं, काढलेल्या, ढीग लावलेल्या अशा प्रकारे करू शकता. त्यामुळे घाबरायचं काहीही कारण नाही.